मित्रांनो, आज आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण खूप दिवस झालं मॉर्निंगला वर्कआउट करण्यासाठी आपण करायचं म्हणत होतो, पण करणं होत नव्हतं. सकाळी उठणं होत नव्हतं, कारण की 10 ते 7 जॉब केल्यानंतर कॅपॅसिटी भरत नाही आहे. पण आज दसरा होता. दसऱ्याच्या निमित्तानं आपण आपल्या अंगातला आळस मारला. आपल्या अंगा म्हणजे जे पण काय माइंडसेट होता ना, ते ड्रॉबॅक केला. आणि आज आपण पहिल्या दिवशी मॉर्निंगला आलो, वर्कआउट केलं आपण प्रॉपरली. आणि आपण आत्ता 90 दिवसाचं आपण हे करतो आहे. 9 दिवसाचं एक चॅलेंज घेतो आहे. त्याच्यामध्ये आपण डेली वर्कआउट करणार आणि डेली व्हिडिओ शूट करणार, डेली अपलोड करणार. तर याच्यामध्ये आपली फिटनेस म्हणून फक्त ओनली फिटनेस, फिजिकल फिटनेस राहत नाही आहे. तर फिटनेसमध्ये 3 येतात: फिजिकल फिटनेस, ते मेंटल फिटनेस आणि त्याच्यानंतर इमोशनल फिटनेस. तर आपण फिजिकल फिटनेस जो करत असेल ना, त्याचं एक्झॅक्टली म्हणजे मेंटल फिटनेस पण त्यांचा चांगला राहतो. कारण जो माणूस रोज उठतो, वर्कआउट करतो ना, तो त्याच्या अंगातला आळस काढून त्याला पण जिमला जाऊ वाटत नाही, पण तो जातो आणि रोज तो असं वर्षानुवर्ष करत राहतो. त्याच्यामुळे त्याचा माइंडसेट चांगला राहतो. आणि आपल्याला कंटिन्यू हे आता 90 दिवस करायचे, ज्याच्यावरती आपण फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस आणि इमोशनल फिटनेस या सर्वांवरती फोकस करणार आहेत. तर आज आपला झाला आहे वर्कआउट वगैरे झाला आहे. वर्कआउटच्या नंतरची कंडिशन तुम्हाला दिसेलच लवकर. आणि चला, नंतर आता थोडं बॅडमिंटन खेळायचं. बॅडमिंटनचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नमस्ते. आज आपण टोटल 120 पुशअप मारले. एका सेटमध्ये 40 आणि अशा पण टोटल 3 सेट मारले. तर 120 पुशअप आपण मारलेत. तर आपल्याला 120 पुशअपवरून 500 पुशअपवरती जायचे. तर आपल्याला सेट 3च ठेवायचे, पण सेटमधला जो आपण 40च्या ठिकाणी आपल्याला 60 करायचा, 80 करायचा आहे. आणि त्याच्यानंतर 100, 150. तर आपल्याला असं सेट 3 ठेवून त्याच्यामधले जे आपण रेप्स आहेत ना, रेप्स वाढवायचे. तर आपण टोटल 500 पुशअप 3 सेटमध्ये येणाऱ्या 89 डेजमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. तर आज आपण 100 स्क्वॉट घेतल्यात, 4 सेट घेतले आणि 1 सेटमध्ये आपण 25 रेप मारल्या. तर असे आपण 100 स्क्वॉट घेतल्या. तर आपल्याला 100वरून 1000 स्क्वॉटवरती जायचं आहे. तर आपल्याला सेट 3च ठेवायचे, पण त्याच्यामध्ये जे रेप्स आहेत ना, रेप्स आपल्याला इन्क्रीज करायचे आहेत. तर 100वरून आपण 200, 200 to 400 अँड आपल्याला फायनली 500 रेपपर्यंत आपण करणार आहे. तर मित्रांनो, आपण बॅडमिंटन खेळून प्रॉपर वर्कआउट समाप्त केलेला आहे. जसं की आपण 90 डेज विंटर आर्क चॅलेंज करतो आहे. या विंटर आर्क चॅलेंजमध्ये आपण 90 डेज कंटिन्यू प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करणार, कंटिन्युअस 90 डेज वर्कआउट करणार. आणि जर आपण हे वर्कआउट करत असताना 90 डेजमध्ये एकही दिवस जर मिस केला तर आपलं चॅलेंज ब्रेक होणार आहे. वर्कआउट झाल्यानंतरची कंडिशन.